सगळ्यांना शुभ सकाळ. बसली ते काही सांगता का व आता माही 2 काऊन नाही आणले एकच बस होती. मग 2 मागायचे असते ना बाई. आईला कोरफड आणायला दळला आईनं आणली 1 पान. 2 पाहिजे होते. 2 मागायचे असते. चालली अरे व जे सांगलं ते काम तर करणेच नाही. सकाळी सकाळी मूड खराब कोरफडच्या ना काही एका बाजूनच ठेवतं मी. आणि या कोरफडचं काम काय आहे ते दाखवतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. आज काय एकाच बकरीले चारा लावला म्हणजे एकाचीनं 3 किलो दिले तिलेच फक्त. नाही तर एवढा सगळा गयाटा होते ना का माझी हा गयाटा कोरकोरच थकून जाते एकदम. झालं बी यायचं चेंटपणा चालू. टोपल्यात जाऊन बसू राहिले माहिती हाय काय काही आता कोणी खेळते तर कोणी काय करते. टोपल्यात जाऊन बसायचं काही काम नका. आणि आज या बकऱ्याने सगळ्या ठेवलं कडक नाही. चुली जोड हे पिलं दोराले लावले का बसत नाही. आणि चुली जोड येऊन मस्त पैकी बसतात. रात्रभर आता लहान पिलं हात ना तर यायले दाऱ्याखाली डावतो आणि त्याला दोर लावले. तर त्याला अचानक दोराची सवय झाली म्हणजे अजून झाली नाही. ते दोराला लावले की रात्रभर उभेच राहतात खाली बसतच नाही. सारे झांगड झाले. असे सोडून ठेवले का बसतात. मग आईचं चाललं आमच्या पाणी तपवणं. सकाळीच आईचं रोज काम असते पाणी तपून देणे. हांडेचे हांडे ते चूल पेटो का नाही पेटो तू तिकडे काही का कोणासाठी तपू राहिले आता. बकरीसाठी आहे आता हे बकरी धुयासाठी पाणी आहे. बकऱ्याचं करायच्या नांदात ना मान सगळं राहते. अजून मी निंबू पाणी पिली नाही. साखर मीठ टाकून ठेवलं फक्त. म्हणजे साखर पाणीच पितो मी रोज का बरं वाटते मला. साखर पाणी पिलं की रोज नाही पिलं का मग होते BP लो. चला तर मग एवढं साखर पाणी पिऊन घेतो मी. बकरी धुयाला आई पाणी गरम करूच राहिली. स्वयंपाक भाजी राहिला सगळं. आईची बकरी धुयाची लय गडबड असते कारण आईला जावं लागते वावरात. माझ्यानं एकटीच्यानं बकरी धुणं होत नाही. तेल हळद गरम करत असतो पहिले ते नाही करू दिली मला. आणतो हो बाई थांब ना जराशी. बकरी धुतली का मग आई झाली मोकळी वावरात जायला आणि आंघोळ करायला. कारण जनावराला धुणं काही एवढं सोपी नाही. सारा वास आणि पूस येतच करा आता बरं बात होते. एका साईडनं ह्याच्या इकून आणलं तेल. झाली शांतता बाहेरची सगळी. बाई तू जायला पाहिजे. शांत बसू देत नाही वाटते बाबा. काही ना काही चालूच राहते. हे कर ते कर ते कर. दुईजण लोक आलीच मी. तुम्ही जायला चहा नाही पेट जाऊ मी. आज तरी तेवढा एक नांद सुटला माया चारा आणायचा. नाही तर सगळे काम धंदे सोडून जा चारा आणायला. 2 खेप गावऱ्या टाकल्या ना चुलीत. दोन्ही खेप पोहेजल्या पण माझ्या पोळ्या टाकून नाही झाले. हातपाय घासून राहिली का घासते लोक आलीच मी एवढ्या शेंगा टाकून. आंघोळ करायला बसली का झालं तिचं घासबाई बाई पाठ. मग ते काही बसो रात्री 4 वाजता बसली तर तिची रोज पाठ घासून द्यायला लागते. सगळं गाव सामसूम झालं आणि 12 दिवस झाले महिना झाले ते या एकच वावर निंदू राहिले. काय निंदू राहिले म्हणजे लोक निंदून नाही राहिले का. खाऊन लय जीव बेजार झाला. आज मस्त करणार आहे भाजी शेवग्याची. गेली लाईट मधलं दिवसभर अशीच करते नाही. लोकांच्या मनातच आहे. हो ना बाबा रे. काय लोकांच्या मनात 400 रुपये रोजाचं कापूस आहे. आला तरी 15 रुपये किलो द्यावं लागते. यंदा नको सांगू आता. हो कापूस तर आहे 15 रुपये किलो. यंदा सगळ्या पराठ्याचा सोयाबीनचं नावच नाही. दादाला ते पिलं पाहिजे येतात जातात देशाले ते मासाचे गोळी. काय रे गमते आहेत ते. ना डायला खाली दिसत नाही का.
लागत मुतत नाही. मोठे झाले की बरोबर त्याचे करतात ते काम. ते पाहिजे ती कशी एका ठिकाणी बसतात सवय आहे व एका ठिकाणी बसायची. आईचं म्हणणं असं आहे का आज काही धंदा नाही घरी, धंद्याने मान नाही घरी, धंदाच नाही म्हणते घरी. सांगा काय करा. आज दळण द्यायला लागते, काही ना काही धंदा निघतेस. ते म्हणते आज धंदाच नाही घरी, काय करायचं. एवढंच निघलं का डाळिंब, एवढंच निघलं का डाळिंब. मी चालवलं हा धंदा कोण करीन मग माया. एक डाळिंब काढायला लावलं, डाळिंब पट्टीनं कसं काढायचं. खाल्लं नाही तर खात नाही बाई. आणि खाल्लं तर काय केलं, इथलं काय झालं. इथलं निघा मग 2-3 दाणेच ठेवा. काय मग खाल्लं तर बुडा सकट खावा, नाही तर मग खावाच नाही. चहा पिऊन घेतो बाई पहिले, आता राहू द्या असा पसारा. डाळिंब मोठं नव्हतं पाहिजे. मोठ्या डाळिंबाच्या लई निघतात, लहान डाळिंब होतं ती नाही का आता त्याची तयारी. झाली. काय बरं ते म्हणतो धंदा नाही, काय बरं धंदा, हा धंदा नाही का. पोटासाठी तर करावंच लागेल ना बाई. 2 वाजे लोक जेवण नाही झालं का. 2 वाजे लोक पोटासाठी तर करावंच लागते. ते तर करूच राहिली माय मी. लाईटरचा धिंगाणा झाला सारा. खाऊ काय माहिती, मी असं त्या दिवशी दाबलं चिकन होतं त्या दिवशी असं, आणि ते पयालाच पोळे सारच निघलं त्यातलं. ते गेलं हो बाई त्यातलं ते मटेरियल. नाही मटेरियल नाही ना पहिले, पण ते बसवता येईन तवाच ना. पहिले ते हे टाक, मटेरियल टाक, मग ते पिंजरा टाकतो गोलवाला खालून. काय जम कसं करू आता, अजून पाहिलंच नाही माया आली, कल्पनाच नाही त्याला पायाले. तर तुरीच्या दाईत मस्त होतात हो शेवग्याच्या मी शेंगा. मग म्हणत होतो तुला तुरीच्या दायित्व. ते म्हणतो आलू टाकलं त्यात. आता मी तू आलूची तयारी येशील ते मी आता बाईच्या मनातून आलूची तयारी येशील आपण चालेल. तसं काही नसते मामा नातून. गरम भात काय नाही. कढीची भाजी करू का, गरम भाजी मस्त घालते हो. मी आता रात्री देशील अर्धीच तर पोळी धकते. देशील तर घ्याच ना माय हो. मला कुठे एवढं डोसकं चालते. खा रे घ्या रे म्हणे. दादानं खाल्ली का. कर गरम होईल त्याच्यात. भात तर होते माई भाजी गरम. 2 खेप आणली आणि 2 खेप अनावनाच झालं तिचं कढीच्या भाजीचं. लागते किती मस्त. बनवून काही नाही होत ना बाई. चारा खाते ना, चारा त्याच्यातलं काही नसतं. दूध वाढते. झालं बाई तुमचं ते बकरी मेली तर हाडूकन खुडूक. आता 2 किलो असते तिचे काही ना काही एवढाले. या बोकड्या राम लखन एवढाले. उलसात टाक दो बाई, संध्याकाळच्या ठेवू आम्हाला भाजी. दादाला पाहिजे मिरच्याचा गोया. आता शेवग्याच्या शेंगा बनणारा मस्त सांबार मसाला टाकून 1 नंबर चव येते. सांबार मसाला टाकला की शेवग्याच्या शेंगात आलू आणि सांबार मसाला. काय म्हणतात त्याने, शेवग्याच्या शेंगा आलू आणि सांबार मसाला. बाकी दुसरं काहीच नाही पाहिजे शेवग्याच्या शेंगाच्या भाजी. आता 2 मसाल्याची भाजी करतो मी. एक हिरवा म्हणजे हिरव्या मिरचीचा जरासा ठेचा नाही, हिरव्या मिरचीचा जरासा काय म्हणतात त्याने मसाला वाटेल, आणि त्याच्यात आपली लाल मिरची पावडर. हिरव्या मिरचीचा ते पांढरे आलू घेऊन ते तुरके दिसतात जरासा टाकायचं हिरवं. कारण का मी आज मसाला वाटला नाही, त्याच्या कळा मसाला घेतला. लेली चमकून भाजी. एवढी मोठी रस्याची भाजी मी काही खात नाही, ते बी खाते संध्याकाळी, म्हणजे तिकडला खटला. त्याच्या हिशोबानं केली मग मी ते भाजी. चला मग एवढी भाजी करून घेतो मी. जास्त काही हे लावा नाही लागत आहे. मसाला तर झाला आपला तयार. याच्यात टाकायचा सांबार मसाला थोडासा. तो बी भाजून घ्यायचा मस्त.
हळद चांगल्या टाकून काढायची. वर काढली तर याचा कलरही गेला वाटते, टाकल्यासारखं असं काही वाटत नाही. पाणी टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. मस्त असा मसाला भाजून घ्यायचा आणि त्याच्यात टाकायच्या शेंगा. का झाल्या आपल्या शेवग्याच्या शेंगा. चला मग मी आवडतो आता पसारा.